कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्ष आघाडीच्या वतीने आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या कन्या प्रतीक्षा लाड नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीला अगदी 3 दिवसाचा कालावधी राहिलेला असताना आज आपण त्यांच्यासोबत कर्जत नगरपालिकेतील त्यांची भविष्यातील वाटचाल किंवा जे काही प्रश्न असतील त्या संदर्भात त्यांचं काय मत आहे, लोकांनी त्याला संधी दिल्यानंतर विकासाचा त्यांचा काय व्हिजन असणार आहे, त्याबाबत आपण त्यांची चर्चा करणार आहोत. प्रतीक्षा, संवाद मराठीच्या ह्या विशेष कार्यक्रमात तुझं स्वागत आहे. थँक्यू सो मच. निवडणुकीला 3 दिवसाचा वेळ राहिला आहे. इतके दिवस प्रचार आणि सगळी धावपळ केल्यानंतर 3 दिवसानंतर लोक मतदान करणार आहेत. काय भावना आहेत, मनात अशी धाकधूक आहे का? कारण तू पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जातेस. असं म्हणू नये की धाकधूक नाही आहे, थोडी धाकधूक असणारच, कारण की माझा फर्स्ट टाईम आहे. पण मला एक आधार वाटतो, कारण की माझ्या वडिलांची भूमिका एक वेगळी आहे माझ्या या इलेक्शन्समध्ये. किंवा आमचे कार्यकर्ते असतील, खूप जोमाने काम करत आहेत. अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांचं काम जोरदार चालू आहे. तर कुठेतरी विश्वासही वाटतोय की कार्यकर्त्यांचा हा जोश आणि वडिलांचं म्हणजे आमदार साहेबांचं मार्गदर्शन असेल किंवा ज्येष्ठ श्रेष्ठ लोक आहेत, अगदी भगवान भुईरांपासून तानाजी चव्हाण असतील, भूपतराव काका असतील, ते खूप मेहनत घेत आहेत. मी जिथे प्रचाराला जाईल तिथे अगदी उपस्थित राहून बघतायत की कसं असेल कसं नसेल, कुठे कमी असेल तर ते कळूनही देत आहेत. फार छान म्हणजे छान वाटतंच आहे, प्रतिसादही छान मिळतो. पण असं वाटतं की आता तो टाईम जवळ येतो आहे, ती निवडणूक किंवा तो रिझल्ट जवळ येतो आहे, ती धाकधूक होणार आहे. निवडणुकीला तू पहिल्यांदा सामोरे जातेस. परीक्षेला जेव्हा रिझल्टची वेळ असते तेव्हा जसं दडपण असतं आपल्यावर, तसं दडपण तुझ्यावर असणं साहजिकच आहे. मतदारांच्या समोर जाताना गेली काही दिवस प्रचार करताना मतदारांकडून जो उत्स्फूर्तपणे स्वागत झालेलं पाहायला मिळते. विशेष म्हणजे महिला आणि तरुणींचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसतो. काय सांगशील त्याबाबत? मी असं म्हणेल की मी नेहमी महिला आणि मुलींची म्हणजे युवतींची कनेक्टेड होते. मी आधीपासून कार्यक्रम असू दे, मी स्वतः बोलवणं करायला जायचे, मग ते माझं गाव असो किंवा आजूबाजूचा परिसर असो, मी स्वतःहून कॉल्स करते. किंवा काही जर एखादा कार्यक्रम अरेंज करायचा असेल, एखाद्या प्रोग्रामला जायचं असेल तर पूर्ण तालुक्यामध्ये मी फोन करते. तर मी त्यांच्याशी ऑलरेडी कनेक्टेड होते. त्याच्यामुळे मला जेव्हा उमेदवारी मिळाली ते फार आनंदित झालं. सगळ्या महिला असतील किंवा आमच्या युवती असतील की ताई तुला उमेदवारी मिळाली, आम्हाला छान वाटलं, असं वाटतं की आम्हालाच उमेदवारी मिळाली. या जोशाने ते काम करतात आणि ते असं काम करतात की आमचीच उमेदवारी आहे असं येऊन ते इकडे अगदी छान प्रचारही करतात, मस्तपैकी बोलतातही आणि जेवढ्या त्यांच्या ओळखी पाळखी आहेत तेवढ्याही अगदी पिंजून काढतात. भाऊंचं या मतदारसंघातलं इतक्या वर्षाचं काम, कर्जतशी त्यांचं असलेलं एक वेगळ्या प्रकारचं नातं, या सगळ्याचा विचार केला असता प्रचारात भाऊंची लेख म्हणून कसं स्वागत होतं? प्रचंड प्रेम मिळत आहे. भाऊंची लेख म्हणून माझं जे स्वागत होतं आहे ते अप्रतिम आहे. आणि मला नेहमी भाऊंची मुलगी म्हणून प्रेम मिळालेलं आहे, आदर मिळालेला आहे. किंवा मी पण एक नातं जपून ठेवलेलं आहे लोकांसोबत. तर जेव्हा लोकांना कळतं की भाऊंची मुलगी आमच्यापर्यंत पोहोचते, त्यांना फार आश्चर्य वाटतं. म्हणजे त्यांचा असा उद्गार असतो की अरे तू भाऊंची मुलगी तू प्रतीक्षा. म्हणजे ते एक वेगळं त्यांना वाटते की एक आमदारांची मुलगी आपल्याकडे पोचते आहे किंवा एक उमेदवार म्हणून पोचते आहे. त्यांना ते फार छानही वाटते आणि ते ॲप्रिशिएट करतात की तुम्ही आमच्यापर्यंत पोचलात, बरं वाटलं, पुढेही तुम्ही येत राहा, लक्ष असू द्या. किंवा त्यांचा एक इच्छा असतात ते नक्कीच बोलून दाखवतात. कर्जतकरांनी संधी दिल्यानंतर भविष्यात म्हणजे स्वच्छ, चांगलं आणि सुरक्षित शहर करायचं असं तू स्टेटमेंट केलं होतंस. काय संकल्पना आहेत भविष्यातल्या कर्जतसाठी? मी एवढंच म्हणू इच्छिते की कर्जत सुंदर आहे, स्वच्छ आहे, पण ते अजून स्वच्छ आणि सुंदर करायचं. काही ठिकाणं आहेत की जिथे अजूनही कचऱ्याचं साम्राज्य दिसून येतं, मोठ्या प्रमाणात नाही पण छोट्या छोट्या प्रमाणात. आणि ते जर आपण कमी करू शकलो, ते जर आपण घटवू शकलो तर आरोग्य सुधारते. त्यांनी कर्जतकर अगदी निरोगी राहत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही अशी ठिकाणं आहेत की जिथे आपण सुशोभीकरण करू शकतो, ग्राफिटी करू शकतो आणि एक वेगळी प्लेस बनवू शकतो त्याला. आणि त्या ठिकाणावरती लोक येऊन बसू शकतात,
थोडंसं एक हँगआउट करू शकतात. ही माझी संकल्पना होती, कारण की मी नवी मुंबईला कॉलेजला जायचे. तर मी तिकडे जे काही पाहिलेलं आहे की त्यांनी कसं छान एक वेल प्लॅन सिटी ठेवलेली आहे. आपलं खरं तर ग्रीन झोन आहे, आपल्याकडे स्वतःचं असं काही उत्पन्न मोठं नाही नगर परिषदेचं, पण या छोट्या छोट्या गोष्टीतून कुठेतरी आपण ग्राफिटी बनवून, थोडंसं सुशोभीकरण बनवून तिथे लोकांना थोडंसं एक मनोरंजनासाठी टाईम तरी त्यांना स्पेंड करता येईल, असा माझा विचार आहे. प्रतीक्षा, असे कोणते महत्त्वाचे प्रश्न तुला वाटत आहेत की जे सोडवणं गरजेचं आहे, किंवा जे प्रश्न पेंडिंग होते मधल्या काळात आणि जर तुला संधी दिली लोकांनी तर ते प्राधान्याने म्हणजे सोडवले गेले पाहिजेत? मी एक नागरिक म्हणून बोलते, उमेदवार म्हणून नाही. हे जे भुयारी गटाराचं जे आमचं आधीपासूनचं एक एम होतं, की आम्हाला भुयारी गटार करायचं आहे, भुयारी विद्युत केबल्स करायचं, हे आत्तापासूनचं नाही, हे वर्षानुवर्ष मी ऐकत आलेली की हे करायचं आहे. पण जो निधी आहे तो अडकवलेला आहे, तो मिळत नाही आपल्याला तो निधी आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तर मी नक्की आणण्याचा प्रयत्न करेल तो निधी, कारण की भुयारी गटार, भुयारी विद्युत केबल्स ही फार छान संकल्पना आहे. सुरक्षितता वाढते, आरोग्य वाढतं, त्यामुळे नक्कीच मी हे जे महत्त्वाचं वाटतं मला. आणि मग त्याच सोबत असेल थोडासा ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तोही आपण सॉर्ट करू शकतो. फक्त ह्यामध्ये नागरिकांची, आपल्यासारख्या नागरिकांची थोडीशी गरज लागेल, त्यांची मदत लागेल, किंवा त्यांनी थोडं मदत करण्याची गरज आहे. जाहीरनामा तुम्ही प्रकाशित केला आहे. जाहीरनाम्यामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, सार्वजनिक आरोग्य असेल, वीज असेल, सर्वसामान्य जनतेशी निगडीत असलेल्या या काही गोष्टी आहेत, त्या प्राधान्याने सोडवण्यासाठी काय करता येईल, म्हणजे प्रयत्न असतील? रस्ते मी असं म्हणेल की कॉन्क्रिटीकरण झालं आहे. जे काही अगदी गल्ली बोळ आहेत तिथलं कॉन्क्रिटीकरण राहतं. कधी कधी आताही काही कॉन्क्रिटीकरण सुरू असलेले दिसत आहेत. हो, आणि ती लवकरच पूर्ण होतील आणि रस्ते सुंदर होतील. थोडा त्रास जाणवतोय लोकांना. आता सध्या कॉन्क्रिटीकरण चालू आहे, पण त्याला काही ऑप्शन नसतो. जेव्हा त्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण चालू असतं आपल्याला तो रस्ता पूर्णपणे बंद करून लोकांना थोडासा त्रास सहन करावा लागतोच. पण मला असं वाटतं की जे काही गल्ली बोळ आहेत, की बाबा जिथे कुठेतरी एखाद्याची पर्सनल जागा असते, मग तो नाही देणार, माझ्या ह्याच्यातून गटार नाही जाऊन देणार, अशी ज्यांची एक भूमिका असते, तर तिथे थोडं काही पाठ राहिलेले आहेत, ते मला पूर्ण करायचे. पण ह्यामध्ये नागरिकांची खूप मदत लागणार आहे, मला खूप सहकार्य लागणार आहे. आपली जेवढी काही जनता आहे त्यांची फार 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 सहकार्याची गरज आहे. कारण की मला असं वाटतं विकास फक्त पक्षाकडनं, विकास फक्त सत्ताधाऱ्यांकडनं होत असतो, विकास त्या जनतेकडनंही होत असतो. जेवढं सत्ताधारी पक्ष काम करायचा विचार करतात तेवढं जनतेनी आणि आपल्या नागरिकांनी सहकार्य केलं तर नक्कीच हा विकासाचा जो मेळ असतो तो होतो आणि अधिक विकास होतो. कर्जतला कला, क्रीडा आणि सांस्कृतिक असा एक वारसा आहे, तर तो जोपासण्यासाठी किंवा त्याला पुढे नेण्यासाठी काय प्रयत्न करणार? मी जेव्हा कॉलेजला आणि स्कूलला जायचे छोट्या पुलावरनं, तेव्हा मी नेहमी आमराईचं मैदान पाहिलेलं. तिथे क्रिकेट मॅचेस चालू असायच्या, कोणाची प्रॅक्टिस चालू असायची. ते बघून फार आनंद वाटायचा की चला कोणी ना कोणी आहे की जे आपल्या कर्जतचं नाव पुढे नेते. पण मधल्या काळात मग ते थोडंसं पडीक झालेलं. आता पुन्हा आपण ते करतोय नीट, त्याचं चांगलं सुशोभीकरण करतोय. मग ते जो काही तो मैदानाचा भाग असेल त्याच्यामध्ये मग आता आपले जे प्रेमी आहेत, क्रीडा रसिक आहेत, ते तिथे प्रॅक्टिस करू शकतात. आपले जे खेळाडू आहेत कर्जतमधले किंवा तालुक्यामधले तेही तिथे मॉर्निंग वॉकपासून किंवा रनिंग असेल, प्रॅक्टिस असेल, सगळं काही करू शकतात. तर मला असं वाटतं ते होतच आहे. आणि जसं लाडसाहेबांनी सांगितलं की आता क्रीडा संकुल होणार आहे, तर मी त्याबद्दल फार आनंदित आहे की आता फायनली जी आमची इच्छा होती युवकांची एक क्रीडा संकुलाची, ती संपूर्ण होती, ती पूर्ण होती. त्याच्यासाठी आम्ही एक्सायटेड आहोतच. पण मला असं वाटतं की जेव्हा आपली सत्ता येईल किंवा जेव्हा मला नक्कीच काम करायची संधी येईल, मला या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचे. मी नेहमी प्रोत्साहन देत असते. मध्ये प्रेरणा असू दे किंवा रवीना असू दे, या दोघींनी डेडलिफ्टिंगमध्ये चांगलं यश संपादन केलं. मी पर्सनली जाऊन त्यांना भेटले, माझ्याकडनं जेवढी मदत करता येईल तेवढी केली. खरं तर आपण जरा सपोर्ट करायची गरज आहे. हे जे काही खेळाडू असतात ना, हे काही जास्त अपेक्षा ठेवून नसतात, त्यांना फक्त प्रोत्साहन हवं असतं. आणि नक्कीच मला ह्या जे काही क्रीडा असेल किंवा आमचे नाट्यप्रेमी आहेत त्यांना, त्या रसिकांना नक्कीच प्रोत्साहन द्यायचं आहे. कारण की मला स्वतःला नाटक पाहायला खूप आवडतं आणि नाटकाची एक वेगळी मजा असते जी आमचं जनरेशन आता विसरते. आमचं जनरेशन थिएटरच्या मागे लागलेलं आहे.
तर मला असं वाटतं की जेव्हा आपलं खुलं नाट्यगृह परत एकदा चांगलं होईल, तिथे नाट्याचे प्रयोग होतील, नक्कीच आपले रसिक प्रेमी खूप आनंदितही होतील आणि आपल्या कर्जतमध्ये अजून रसिकताही वाढेल नाटकांबद्दल. कर्जत शहरात इंदिरानगर असेल किंवा अन्य झोपडपट्टीचा भाग असेल, तर झोपडपट्टी सुधारण्यासाठी काय नियोजन असेल, काय प्रयोजन असेल? मी एक म्हणू इच्छिते की तो जरी झोपडपट्टी एरिया असेल तरी त्यांची मजबूत घरं आहेत, तिथे पाणी आहे, वीज आहे, तर मी त्याला झोपडपट्टी एरिया नाही म्हणणार. आपण असं म्हणूया का दाटीवाटीचा एरिया आहे तो, पण झोपडपट्टी नाही आहे. तिथे पाणी पोचते, तिथे रस्ता चांगला आहे, आत्ताही तिथे रस्त्याची कामं चालू आहेत. मग मला असं वाटतं विकास तर छानच झालेला आहे. आपण आजही जाऊन स्वतः बघू शकता इंदिरानगरमध्ये रस्ते होत आहेत किंवा पाणी पोचतंय. तर मी एवढंच म्हणू इच्छिते की माझ्या परीने जेवढं काही करता येईल आणि शासनाकडून जेवढं काही पॉसिबल आहे, एक जशी आपली सत्तेची भूमिका असते तशी शासनाची असते, प्रशासन असतं. हे दोन्ही जे एकमेकांसोबत चालणारे पैलू आहेत. मग प्रशासकीय जी बाजू असेल ती सांभाळून मला जे काही करता येईल त्यांच्यासाठी ते मी नक्कीच करू इच्छिते. दलित वस्ती सुधारणा आणि महिला सक्षमीकरण असे 2 भाग आहेत, त्याच्यासाठी काय करण्याचं नियोजन असेल? दलित वस्ती मी असं म्हणू शकेल की आता आता समाज घटक कोणताही असो तो विकसित होतोय. म्हणजे तो कोणत्याही जातीचा असो किंवा कोणत्याही समाजाचा असो, त्याचा विकास होतोय. प्रत्येकजण पर्सनली विकास करतोय. तर मी असं म्हणू शकेल की जेवढं काही म्हणजे आपण जातीपातीवरती न बघता एक समाज घटक म्हणून पाहिलं तर मला जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी एक बसण्यासाठी जागा करायची आहे. त्यांची एक मागणी येते की आम्हाला सगळ्यांना एक स्नेहसंमेलन करायला किंवा एक भेट घ्यायला एक छोटीशी जागा मिळावी की ज्यात आम्ही प्रोग्राम करू शकतो, आमचं भोजन करू शकतो. तर मी ते नोट डाऊन ठेवलेलं आहे की मला हे जे वृद्ध महिला आहेत, वृद्ध जे पुरुष आहेत की त्यांच्यासाठी मला नक्कीच काहीतरी करायचं आहे. कारण मला बसण्यासाठी एक जागा अवेलेबल करून द्यायची. मग महिलांचं झालं, महिलांचं एकच मला इच्छा समोर आली त्यांची की त्यांना जे काही घरी बसून जे काही आपण उद्योग करतो, व्यवसाय करतो, त्याच्यासाठी त्यांना चालना मिळायला हवी. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तेवढी चालना मिळत नाही, कळत नाही कसं करायचं. तर त्यांना मला प्रशिक्षण द्यायचं आहे, मार्गदर्शन द्यायचं आहे. मग ते मी अगदी आम्ही जर सत्तेत आलो तर त्यामार्फतही देऊ आणि आमच्या पक्षाच्या मार्फतही ते चालूच असतं. आम्ही प्रशिक्षण केंद्र भरवतच असतो. खरं तर डोंबे शाळेत आजही कौशल्य चालू आहे प्रशिक्षण की ज्याच्यामध्ये जे काही आपण हे बोलतो ना की ब्युटी पार्लरचे कोर्सेस असतील किंवा शिवण क्लासेस असतील, त्याच्यामध्ये 160 लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणि ते स्वतःचा व्यवसायही करत आहे. तर मला असं वाटतं ह्यातच कुठेतरी आपण चालना देतोय. तर महिलांना हे जे काही बचत गट आहेत त्यांना मी पर्सनली मी काही बचत गट असतील किंवा जे प्रमुख असतील बचत गट ह्यांच्याशी निगडीत आहे, मी त्यांच्या संपर्कात आहे. तर मला असं वाटतं की त्यांना थोडंसं आपण चालना देणं गरजेचं आहे. मग त्यांना मार्केटिंग कशी करावी किंवा कुठे कुठे प्लेसेस असतात की जिथे जाऊन ते विकू शकतात, त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळू शकतो हे मला कळून द्यायचं आहे त्यांना. किंवा एक आर्थिकदृष्ट्या त्यांनी आपण मार्केटिंग कसं घेऊन कुठे कोणतं उत्पादन आपण वितरित केलं पाहिजे, विकलं पाहिजे, हा एक मोठा भाग आहे. कारण की आजकाल नुसतं प्रोडक्ट बनवून नाही होत, ते विकायचं कसं हेही आपण शिकलं पाहिजे. मी नक्कीच त्या प्रशिक्षणाची किंवा जी काही संधी माझ्याकडनं त्यांना उपलब्ध करून देता येईल ते नक्कीच देणार आहे. इतकी वर्ष बाबा राजकारणात आहेत, समाजकारणात आहेत. कर्जतकरांनीही भाऊ म्हणून आपुलकीने त्यांना स्वीकारलं आणि इतक्या वर्षात त्यांचे लाड केलेले आहेत. तसेच लाड प्रतीक्षाचे होतील निवडणुकीत असं वाटतंय का? मी असं म्हणणार नाही की लाड होतील, माझे लाड होत आहेत. कारण की खूप प्रेम मिळतंय माझ्या या जनतेकडनं, माझ्या कार्यकर्त्यांकडनं. माझ्या म्हणण्यापेक्षा आमच्या कार्यकर्त्यांना, भाऊंचे कार्यकर्ते आहेत ते प्रचंड प्रेम करतात भाऊंवर आणि त्यांची मुलगी म्हणून मला जे प्रेम मिळतं ते मी सांगू शकते की मी कधी एक्सपिरियन्सही केलं नव्हतं आणि मला वाटलंही नव्हतं की जी काही जनता आहे, कार्यकर्ते आहेत ते इतके खुल्या हाताने मला स्वागत करतील, स्वीकारतील. खूप छान रिस्पॉन्स आहे आणि मला असं वाटतं की लाड हो न हो, माझी जी इच्छा आहे की माझं कर्जत कसं असावं, माझा तालुका कसा असावा किंवा माझी जी स्वप्न आहेत ती मला साकार करायची. मी लहानपणापासून इथेच मोठी झाले, मी शिकलेही इथे. त्याच्यामुळे माझ्या काही संकल्पना आहेत माझ्या कर्जतकरांसाठी, माझ्या कर्जतसाठी आणि त्या मला पूर्ण करायच्या आहेत. प्रतीक्षा, निवडणुकीला 3 दिवसाचा कालावधी राहिला आहे. प्रचारही जवळजवळ संपत आला आहे. कर्जतकरांना काय आवाहन करशील?
मी इतकंच आवाहन करेल की आता 26 जानेवारी येते, प्रजासत्ताक दिन आहे. तर आपण तो एक सुट्टीचा दिवस न मानता जरासं आपल्या देशाचा प्रगतीचा आढावा घेऊन की आपल्यासाठी किती लोकांनी प्राणाची आहुती दिली आहे, तो विचार करून काहीतरी चांगलं काम करूया 26 जानेवारीला. आणि 27 जानेवारीला मतदान आहे. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले, जे घटनेचे शिल्पकार आहेत, त्यांनी एवढा मोठा अधिकार आपल्याला दिलेला आहे, मोठा हक्क दिलेला आहे मतदानाचा, की जो खूप मोठा आहे. आणि तुमच्या हातात ते सगळं आहे की तुम्ही ठरवू शकता तुम्हाला प्रतिनिधी म्हणून कोण हवं आणि कोण नको. हा खूप मोठा अधिकार आहे. इलेक्शन्सच्या मागे खूप मेहनत असते किंवा त्याच्यामागे खूप माणसं कामाला लागलेली असतात, पण सगळ्यात मोठा हक्क मतदारांना, आपल्या मतदारांना दिलेला आहे. मी असं म्हणू इच्छिते की अजूनही काही लोक आहेत जे मतदान करत नाही आहेत, ज्यांचं वय मतदान जे असतं लीगल त्याच्या पलीकडे जाऊनही त्यांच्याकडे मतदान हे नाही आहे, कार्ड नाही मतदाराचं. तर मी एवढंच इच्छा व्यक्त करते की प्रत्येकाने एनरोल करा आणि ज्यांच्याकडे मतदानाचा अधिकार आहे त्यांनी 27ला भरघोस मतदान करा. तुम्ही सुजाणा, तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला कोणता उमेदवार पाहिजे. ते मी अजून कोणी सांगायची गरज नाही आहे. पण मी एकच तुम्हाला विनंती करते की या 27 जानेवारीला सगळ्यांनी आपला जो मतदानाचा हक्क आहे तो बजावूया. जेव्हा तुम्ही हक्क बजावता तर तुम्ही एखाद्या प्रतिनिधीला विचारूही शकता की आमचं काम झालं पाहिजे. तुम्हाला एक हक्क मिळतो, जसं तुम्ही कर्तव्य करता मतदान करून, तसं तुम्हाला एक हक्कही मिळतो विचारायचा की आमचं काम झालं की नाही. तर नक्कीच मी तुम्हाला एकच विनंती करेल की हक्काने, अगदी हक्काने तुम्हाला विनंती करते तुमची लेक म्हणून मतदान जोरदार करा, भरघोस करा. आणि मी एकच सांगते की ह्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला एक सुट्टी न घेता किंवा सुट्टीचा दिवस न मानता आपण छानसा साजरा करूया, चांगलं काम करूया त्या दिवशी. कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीत कर्जतकरांनी बाहेर पडून मोठ्या प्रमाणावर मतदान करावं असं आवाहन राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रतीक्षा लाड यांनी केलं आहे. कर्जतकर प्रतीक्षांनी केलेल्या आवाहनाला किती प्रतिसाद देतात आणि कशा प्रकारे मतदानासाठी बाहेर पडतात हे 27 तारखेला कळेलच. परंतु प्रतीक्षाने आपल्यासोबत आज या ठिकाणी मनमोकळ्या गप्पा मारल्या. कर्जतची भावी नगराध्यक्ष म्हणून तिच्याकडे बघितलं जात आहे. संवाद मराठी परिवाराकडून आपण प्रतीक्षाला तिच्या भावी कारकिर्दीसाठी आणि नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी शुभेच्छा देऊया.